Audio Jungle. अरे तुला फक्त माझं नाव माहिती आहे ना वा मागचा बॅकग्राऊंड ना जिपरा उडीन तुला हितच गाडीन तुझा जिपरा उडीन अरे तुला फक्त माझं नाव माहिती आहे ना वा मागचा बॅकग्राऊंड ना जिपरा उडीन तुला हितच गाडीन तुझा जिपरा उडीन ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पण नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असे एकदम त्या पद्धतीचे व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला शिकवत असतो. आणि कोणी आपल्या टेलिग्राम ग्रुप कोणी जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. तिथं आपण अलर्ट मशीन म्हणजे असे बिना वॉटरमार्कवाले ॲप्स तिथं आपण देत असतो आणि मटेरियल पण देत असतो व्हिडिओचं. तर आजचा व्हिडिओ कॉपीमध्ये गेला आहे. कॅपकट आणि सुपर रुपये नसेल तर हे करून घ्या, आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, तिथं आपल्याला भेटून जाईल तुम्हाला. तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे, हे सुपर विपन कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून कॅपकटला आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता कॅपकट आहे, ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी एकदम वर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला मी म्हणजे बीट मार्क जे दिलेलं आहे इथून ॲड करून घ्यायचं आहे. मला तशी मी बीट मार्क फोटोशी ॲड घेतो. तर हा झाला आपला बीट मार्क. तर भावना बीट कशाची आहे म्हणजे काय कसं करायचं सांगतो. त्या व्हिडिओ क्लिक करायचं आहे, थोडीशी स्पेस करून इकडे यायचं आहे, तर पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन भेटून जाईल हा. तर हा घ्यायचा आहे करून, म्हणजे कसं बीट मार्क म्हणजे सॉंग आणि व्हिडिओ इकडे होऊन जाईल. तर आता त्यानंतर काय करायचं, त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, पुढे जायचं आहे. बघायला इथं दुसरी बीट तिथं दिसत असेल दुसरी द्यायची आहे. तर आता पुढे जायचं आहे, बघा इथं तिसरी दिसत आहे तिसरी द्यायची, चौथी आहे तर चौथी द्यायची, पाचवी आहे बघा पाचवी द्यायची, इथं सहावी आहे, इथं सातवी आहे, इथं आठवी आहे आणि इथं नववी आहे. तर अशा प्रकारे बीट देऊन घ्यायचं. बीट देऊन घेतल्यानंतर काय करायचं, सर्व त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, थोडंसं स्क्रीन डाऊन करून इकडे जायचं आणि इथं रिपीटच्या ऑप्शनवर क्लिक करून जे तुम्हाला आता फोटो वापरायचा असेल ते तुम्ही इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. समजा मी फोटो आहे तुम्हाला इथं फोटो ॲड करून लागेल, काही विषय नाही. तर आपण आता हे म्हणजे एकदम वरी आहे म्हणून आपण हा ॲड केलेला आहे. तुम्ही तुमचा करू शकता किंवा कोणाचा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या फोटोला रिपीट मारून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. मी आता फोटो ॲड करून घेतो आणि त्यानंतर काय करायचं, तर भावना आता फोटो ॲड करून त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, इथून मी बॅक येतो आणि तुम्हाला आता ॲनिमेशन द्यायचे आहे. तर मी त्यासाठी जे काय मी व्हिडिओ बनवला आहे त्याला मी इथून ओपन करून घेतो. तर आता सर्वात जे काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्याला सोडून द्यायचा आहे. जे काय दुसरा फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर एकदम स्टार्टिंगला तुम्हाला भेटून जाईल झूम 1 हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे पहिल्या फोटोला. तर आता हे दिल्यानंतर त्यावर पुढे जायचं आहे आणि जे काय दुसरा फोटो आहे त्यावर क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. त्यानंतर पेन राऊंड 1 म्हणजे ना पेन राऊंड 2 हा इफेक्ट देऊन याला राईट क्लिक करायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पेन राऊंड 1 द्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं, इथं बारीक बारीक फोटो आहेत बघा, इथं काय करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. याच्या बारक्या पहिल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्येच तुम्हाला रोक व्हर्टिकल हा इफेक्ट भेटून जाईल, हा द्यायचा आहे. त्यानंतर रोक हा 3 नंबरला भेटून जाईल, तुम्हाला बघू शकता, हा द्यायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या फोटोला रोक व्हर्टिकल देऊन याची साईज फुल करून घ्यायची आहे. आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे मोठा तर त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल, बघू शकता. हा इफेक्ट देऊन राईटवर क्लिक करायचा आहे आणि जे काही शेवटचा फोटो आहे त्याला इनमध्येच तुम्हाला इथं रोक व्हर्टिकल हा इफेक्ट देऊन इथं राईटवर क्लिक करायचं. तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. सर्वात व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर स्क्रीनिंगमध्येच थांबायचं आहे. येतच तुम्हाला जे आता आपण वापरणार आहे ते इफेक्ट येतच भेटून जाईल. 1 नंबरला बघू शकता, येतं का नसेल तर इथं 2 नंबरला जे वरून त्याचे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पण तुम्ही हे घेऊ शकता. तर आता हे घेतल्यानंतर इथून राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे,
याला जे काय 2 फूटवर तुम्ही बरोबर सेट करून घेत आहे. बस नसेल तर बस असेल तर राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. पुढे बरोबर 6 पॉईंटपाशी यायचं आहे. 6 पॉईंटपाशी आल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्येच तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल. काही विषय नाही. तर आता हे इफेक्ट कुठं आहे तुम्ही इथं बघू शकता. इफेक्ट फॉर आणि हा इफेक्ट तुम्ही द्यायचा आहे. हा देऊन याला राईटवर क्लिक करायचं आहे आणि एकाच फोटोला आपल्याला ठेवायचा आहे. तर एकाच फोटोला कम्प्लिटली. तर आता हा एका फोटो ठेवल्यानंतर काय करायचं, जे काय पुढचा फोटो आहे, तर जे काही पुढचा फोटो आहे त्या म्हणजे ते यायचं आहे बरोबर 7 पॉईंटपाशी आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि हे राईट क्लिक करायचं आहे आणि याला एकाच फोटोबरोबर तास बरोबर सेट करून जे काही साईज आहे एकाची तुम्ही बरोबर आहे तो 7 पॉईंट ठेवून राईटवर क्लिक करायचं आहे आणि इथंच थांबायचं आहे. इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे बॉर्ड इफेक्टमध्ये यायचं आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, ट्रेनिंगमध्येच तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल. ट्रेनिंगमध्ये जे 2 मिनिटाचा इफेक्ट आहे, सॉरी भाऊ ना, तर कोणाला तर त्यामुळे हे झालं. तर जे काय पहिल्या फोटोला आहे तो क्लिक करायचं आहे, म्हणजे त्यावर द्यायचं आहे आणि राईटवर क्लिक करून टाकायचं आहे आणि हे बरोबर सेट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता भावांनो. भेटू एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.